कीर्तनकार महाराज झाले पोलीस दादा। टाळ मृदुंग सोडून अंगावर चढली खाकी। हातात टाळ मृदुंग, ओठांवर संतवाणी आणि मनात समाज प्रबोधनाची तळमळ। पण आता याच हातात खाकी वर्दीची जबाबदारी आली आहे। अहिल्यानगरच्या कानी भाऊसाहेब वाबळे महाराज यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे। देऊळगाव सिद्धी येथील कानी भाऊसाहेब वाबळे महाराज यांनी आळंदी आणि शेवगाव येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले। व्यसनमुक्ती, सदाचार, संस्कार आणि चांगल्या विचारांचा संदेश ते आपल्या कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचत होते। मात्र समाजाची केवळ आध्यात्मिक सेवा न करता प्रत्यक्ष समाजसेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती। याच इच्छेतून साधारण 2019च्या आसपास त्यांनी पोलीस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम काही प्रमाणात कमी करून त्यांनी पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली। पहाटे धावणे, नियमित व्यायाम आणि कठोर शारीरिक सराव करत त्यांनी स्वतःला या आव्हानासाठी तयार केलं। अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळालं आणि महाराजांच्या अंगावर आता खाकी वर्दी चढली आहे। टाळ मृदुंगांच्या साथीने समाजाला दिशा देणारे हे साथ आता खाकी वर्दीतून समाजाच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत। मंडळी, या जिद्दीसाठी एक लाईक तर बनतोच।